त्याबद्दलची काही प्रमाणात माहिती आलेली आहे. त्याच्यात पण काय होणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅप्ड आणि अप्रूव्ड म्हणजे सगळी माहिती आलेली आहे. अशा लोकांना वेगळं काढलं जाणार आहे. त्याच्यानंतर मॅप्ड पण अनॉमलीज, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल एक आकडा होता डिलीटेड, जो मी आता 2 कोटीचा सांगितला डिलीटेड, पण त्यांनी तिथं एक 40 लाखाचा आकडा असा ठेवला होता अनॉमलीज. म्हणजे हा आमच्याकडे कमी माहिती आहे, नाही तर ह्याच्यात काही डिस्पेरन्सी झाले, आडनाव मॅच होत नाही. हे उद्या जाऊन या 7,70,00,000पैकी काही लोक असेही निघणार आहेत, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते. आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो. आता आम्ही त्यांना काय विचारलं तर हे जे काही 2 कोटी लोक जी काढण्यात आलेली आहेत ती कशी काढलीत तुम्ही सांगा. तर याच्यामध्ये जे वारलेत नाही तर ज्यांचा मृत्यू झालाय असे 34 लाख लोक आहेत. अनट्रेसेबल नाही तर ऍब्सेंट म्हणजे त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ती माणसं सापडलीच नाहीत असे 76 लाख आहेत. आणि परमनंटली शिफ्टेड, कोणाचं लग्न होऊन बाहेर गेले नाही तर कामानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत 77 लाख आहेत. अदर जे आहेत ते 2,30,000 आहेत, जे सही करायला नाही म्हणले नाही तर कुठलं काही कारण असू शकतं. आणि ऑलरेडी एनरोल्ड असे 17 लाख आहेत. असे 2 कोटी हा आकडा तिथं होतो. म्हणजे हे जे काही आकडे, आता आम्ही त्यांना असं विचारलं की जे मृत्यू झाला असं तुम्ही सांगताय, उद्या जर तशी व्यक्ती आपल्याला सापडली की मृत्यू नाही झाला पण तो माणूस आहे, तर म्हणले फॉर्म 6 भरू शकता. त्यानंतर मग ऍब्सेंट नाही तर अनट्रेसेबल आहे फॉर्म 6 भरू शकतात. परमनंटली शिफ्टेड फॉर्म 6 भरू शकतात. म्हणजे शुद्धीकरण तुम्ही यादीचं जे करायचं म्हणत आहात, पण उद्या जाऊन फॉर्म 6च्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. त्याच्याचबरोबर आम्ही त्यांना विचारलं की काही डबल नाव आहेत, त्याच्याचबरोबर काही अशी नावं आहेत ज्याचे फोटो चुकीचे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे आमचा आक्षेप या प्रमुख अधिकारी सीओ साहेबांवर नाही, अधिकारी चांगला वाटतोय, बोलताना ते चांगलं बोलतायत, थोडंसं गोलगोल सुद्धा त्या ठिकाणी ते बोलत आहेत. स्पष्टपणे काही उत्तरं त्यांनी तिथं दिली नाहीत पण काही विषयाची त्यांनी तिथं दिली. आता याच्यात त्यांनी असं सांगितलं शुद्धीकरण हे होणार हे खरं असलं तरी उद्या जाऊन लोकांची नावं ऍड केली जाऊ शकतात, तर ऍड 100% तिथं केली जाऊ शकतात. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे लोकांना. आज संध्याकाळी खरं तर आम्ही डिटेल प्रेझेंटेशन घेणार होतो, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर एक प्रेझेंटेशन आम्ही ऑनलाईन टाकत आहोत, तुम्ही तिथं बघा. याच्यामध्ये आमचे त्यांना जे आक्षेप होते की भाजपकडनं अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर केलं गेलं आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये आपले म्हणजे आपल्या विचाराचे म्हणजे भाजपच्या विचाराचे संदिग्ध आणि विरोधी असं त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्ही एक समजून घ्या, गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे SIRचं काम चालू आहे. हा सगळा लोड जो आहे तो BLO वर आलाय. म्हणजे कुणी शिक्षक आहे कुणी अधिकारी आहे. आणि मग शिक्षकांना टार्गेट दिलं गेलंय की काही झालं नाही तर या BLOंना टार्गेट दिलं काही झालं तरी तुम्ही 100% एनरोलमेंट करून घ्या नाही तर 100% व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांना ते शक्य नाही. मग ते काय करतात की एका ठिकाणी कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून ते टेबल सर्वे करतायत. आमचं या अधिकाऱ्यांना म्हणणं होतं की तो माणूस नाही तर तो BLO 2दा-3दा त्या घरी गेला पाहिजे, क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. पण दुर्दैवाने लोड BLOंवर जास्त असल्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टेबल सर्वे केला जातोय. आणि या टेबल सर्वेला माहिती कोण देते तर भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. ते कुठून काढतायत माहिती तर अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर त्यांनी जे केलंय त्याच्यातून त्यांनी माहिती काढली. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं हे पुण्याचं आहे, एका चॅनलनी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर हे नाशिकचे कलेक्टर स्वतः म्हणतात हो आम्हाला असं सापडलेले टेबल सर्वे. त्यानंतर हे आहे ठाण्याचं, इथं सुद्धा तिथं ज्या आपल्या मीडिया चॅनल्स आहेत त्यांनी हे कव्हर केले, काही लोकांनी सोशल मीडियावर टाकले. आम्ही म्हटलं कारवाई तर करा, असं जिथं तिथं ते आलेलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही कारवाई करू. त्यामुळे हे जे काय त्या ठिकाणी सुरू आहे हे खालच्या लेवलला वरच्या लेवलला नाही, तिथं भाजपचा खूप मोठा वाटा आहे. भाजपचा अजून एक सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या जिथं उमेदवार आहे आमदार आहे तिथं सुद्धा भाजप काम करत आहे. त्याच्याचबरोबर जिथं अजितदादांचा पक्षाचा आमदार तिथं तर ते करतच आहेत आणि आमच्यात तर करतात ती वेगळी गोष्ट. त्यामुळे जे अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणल्या होत्या आम्हाला कुबड्या नको, तर ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने
भाजप आणि BLOला हाताशी धरून काही प्रमाणात नाही तर दबाव टाकून या कुबड्या, या दोन्ही जे मोठे नेते त्यांचे पक्ष आहेत त्यांचे कुबड्या तर काढतच आहेत, पण इथं आम्हाला सुद्धा कुठं ना कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मतदारमध्ये नोंदणीमध्ये काही फरक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, नाही तर केला जातोय असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आपल्याच एक प्राची कुलकर्णी नावाच्या एक पत्रकार आहेत, पुण्यामध्ये राहतात. यांचं नाव पुण्याच्या यादीतून काढण्यात आलं होतं. त्या तिथं गेल्या, मराठी पत्रकार असल्यामुळे लढवाया तुमच्यासारखे त्या आहेतच, त्या तिथं लढल्या. माझं नाव का काढलं, माझं नाव डिलीटेड यादीमध्ये का टाकलं, लढल्यानंतर त्यांनी प्रेशर आणल्यानंतर त्यांना तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं व्हॉट्सअपवर तुमचा तिथं आधार कार्ड पाठवा, आम्ही रेग्युलराईज करून दिलो. आणि लगेच व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर बसल्या बसल्या त्यांचं रेग्युलराईज झालं. ठीक आहे, ते पत्रकार असल्यामुळे लढल्या, ते झालं. पण मग व्हॉट्सअपवर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचं जर रेग्युलराईज करत असाल तर मग भाजपली सांगितलं, प्रेशर आणलं, तर असे किती आकडे तुम्ही रेग्युलराईज केलेले आहेत असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आता आमच्याकडे मोठ्या मोठ्या याद्या आहेत 288 मतदारसंघाच्या. 2024ला कुणी मतदान केलंय, त्यानंतर या जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणी केलंय, महानगरपालिकेला कुणी केलंय. 24 तारखेला यांच्याकडनं पहिली प्री यादी येणार आहे. आमच्याकडे असणाऱ्या याद्या त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. आम्ही काँग्रेसमध्ये च्या मतदारसंघामध्ये सुद्धा काम करतोय, त्यांना आम्ही ती यादी देऊ, त्यांच्याकडनं यादी घेऊ, आम्ही एकत्रित काम करू. भाजपच्या पण मतदारसंघात करतोय, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण करतोय. त्यामुळे उद्या जाऊन 24ला यादी एकदा आली तर दूध का दूध पाणी का पाणी आपण करू शकतो. डबल स्टार, बरेच काय जे नावं काढली होती, हे सगळं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं करून आणणार आहे. पण एक तुम्हाला सांगतो, प्रेझेंटेशन तुम्ही बघावं. वेस्ट बेंगॉलमध्ये काय झालं होतं, कसं झालं होतं, त्याच्याच बरोबर बिहारमध्ये काय झालं होतं. जाता जाता फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये संदिग्ध यादीमध्ये ज्या लोकांची नावं टाकली आहेत ना, असे 41 लाख लोक आहेत. त्यांना गेल्या 4 महिन्यामध्ये त्यातल्या किती लोकांना रेग्युलराईज केलं तर 38,000 लोकांचं क्रॉस चेक झालं. त्यातले 80% लोक म्हणजे 28,000 लोक हे रेग्युलराईज झाले. म्हणजे जे 42 लाख लोक बाहेर काढले होते संदिग्ध यादी म्हणून, त्याच्यातले 80% हे मतदार आहेत. फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी तिथं गडबड ही करण्यात आली होती. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये फक्त जर 40,000 लोकांचं नाव व्हेरिफाय होत असेल तर वर्षात 1,20,000 लोकांचं होणार, 5 वर्षामध्ये 7 लाख लोकांचं होणार. 42 लाख लोकांचं कधी करणार. मग 2 कोटी लोकांचं तर नाव आपल्या महाराष्ट्रातून डिलीट केलं गेलं आहे. पण संदिग्ध यादी जेव्हा काढली जाईल, नॉन मॅप यादी काढली जाईल, त्याच्यामध्ये जर 50 लाख लोक आले, ती नावं तुम्ही कधीपर्यंत रेग्युलराईज करणार, हे अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात. त्यामुळे आमचं या सगळ्या विषयांवर लक्ष आहे. CEO साहेबांना आम्ही भेटलेलो आहे, त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत, आम्ही करतो. आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी देऊ असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. ज्याच्यामध्ये GPS, जिओ टॅगिंग, टाइम सेटअप हे आम्ही करू आणि आम्ही बोलू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. ॲडिशन, डिलिशन, करेक्शन, शिफ्टेड, पेंडिंग आणि रिजेक्टेड हे ओपन डॅशबोर्ड आम्ही केला पाहिजे असं सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तो करून घेऊ. त्यानंतर BLA 2 ची भूमिका आयोगाच्या मार्गदर्शक सूचने म्हणजे BLA तुम्ही जबाबदार त्या ठिकाणी करा आणि त्याचं लॉग इन दुसरं कोणी केलंय का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा, ते म्हणालेत. आणि बाकी अजून बरेच विषय ते म्हणाले की आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनशी बोलू आणि सांगू. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की यांच्याकडे यादी कशाची आहे जी आम्ही काही प्रमाणात बघितलेली आहे की जे लोक फोटो डबल आहेत, नाहीतर ज्याचा छोटा फोटो आहे, ज्याचा मोठा फोटो आहे, ज्याचा तिथं दुसऱ्याचाच कोणाचा ते कार्टूनचा फोटो आहे, नाही ट्रम्पचा फोटो लावलाय, असे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठी यादी वेगळी काढलेली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा झालं असं त्यांचं मत आहे. त्यांनी जिल्ह्याला पण यादी पाठवलेली आहे, पण ते कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली ती यादी आम्हाला द्या, आम्ही आमच्या पद्धतीने क्रॉस व्हेरीफाय करू. अशा बऱ्याच विषयावर तिथं चर्चा झाली, 2.5 तास चर्चा झाली. काही प्रमाणात अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण खालच्या लेवलला BLOवर मोठ्या प्रमाणात प्रेशर असल्यामुळे हे सत्ताधाऱ्यांकडनं पण असू शकतं, नाही तर पूर्णपणे सर्वे करण्याचा पण असू शकतं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बरंच गडबड कदाचित खालच्या लेवलला झाली असं आमचं मत आहे. 99.80% हे तिथं डेटा नाही तर माहिती आलेली आहे. त्यामुळे डेट एक्सटेंड होईल असा जर प्रश्न तुम्हाला करायचा असेल तर डेट एक्सटेंड होणार नाही. आज रात्री मध्यरात्रीपर्यंत हा सगळा डेटा 100% त्यांच्याकडे
आलेला असेल असं त्यांचं मत आहे. त्यामुळे याच्या पुढे पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 24 तारखेपर्यंत ते एक यादी तिथं जाहीर करतील आणि त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी काही एक महिन्याची वेळ देऊ शकतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर एक मोठी बातमी पाहूयात. भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोर कमिटीची बैठक पार पडली आहे. भाजपकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून आढावा घेण्यात आलाय. हिना गावितांविरुद्ध विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरण आणि स्थानिक वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विजय चौधरी यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. तर हिना गावितांविरुद्ध विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरण आणि स्थानिक वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर विजय चौधरी यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात येणार आहे. भाजपकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झालेली आहे. आताची मोठी बातमी पाहतोय आपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.